हा. अप्पे, घरातले किती खुश होते ना आज? मला कधी कधी काय वाटतं माहितीये का, आता आपल्या मनात आनंद असतो का नाही, तो आनंद आपल्या घरातला सगळा आनंद आहे ना, असं वातावरणात मिसळलाय आणि सगळंच आनंदी आनंद झालाय असं वाटतंय. खरंच रे अर्जुन, आपल्या घरातलं वातावरण ना असंच आनंदी राहिलं पाहिजे. अमोलच्या फक्त असण्याने खूप फरक पडतो ना रे. हे नुसतं आपल्याला वाटून काय उपयोग आहे अप्पे? त्या डॉक्टरांचे रिपोर्टनी आहे ना, मनाला नुसती रुखरुख लागून राहिलेली असते. अर्जुन, हे बघ, आता आपण काळजी करून काही होणार आहे का? यातून काहीतरी चांगला मार्ग निघेल या आशेवर फक्त आपण अमोलच्या पाठीशी उभं राहू. अमोलला धीर देतोय का मी? माझ्याच मनात कधी कधी नको ते विचारत. अर्जुन, हे सगळं खूप साहजिक आहे, पण मला सांग, आता असं खचून काय होणार आहे? एक तर त्या केमोचा काय परिणाम होय ना अमोलवर, तिथून अपेक्षा होती ना. पडेल, फरक पडेल, थोडा वेळ लागेल. आपली वेळच नाही आपल्याकडे ना. अमोलची कंडिशन बघितली ना काय, आतापर्यंत फरक पडायला पाहिजे होता. अर्जुन, हे बघ, मला माहितीये तुझा देवावर विश्वास नाही, पण मला सारखं सारखं वाटतंय देवच अमोलला या सगळ्यातनं बाहेर काढेल आणि लवकरात लवकर बरं. मला एवढं कळतं की घरातलं वातावरण आनंदी आहे. अमोलवर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम व्हावा आणि काहीतरी चांगलं व्हावं. होईल, नक्कीच होईल, आणि आपण आहोत ना त्याची काळजी घ्यायला. हा, अप्पे, तू एका टोकाची, मी एका टोकाचा, तरी पण आपण एकमेकांना समजून घेतो, सावरून नेतो ना, ती एकच गोष्ट आपल्याला एकत्र आणते. अप्पे, थँक्यू. माझ्या आयुष्यात परत येण्यासाठी खरंच थँक्यू. अर्जुन, हे बघ, नात्यात उपकाराची नाही तर कर्तव्याची भावना असली पाहिजे. तुला, अमोलला, आपल्या घरातल्या सगळ्यांना सांभाळून घेणं, त्यांना समजून घेणं हे माझं कर्तव्य आहे. आणि बघ, आपण दोघं जण एकत्र मिळून अमोलला बरं करणार. अप्पे, खरंच थँक्यू. तू माझ्यासोबत असणं आहे ना, माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. थँक्यू. मी आयुष्यभर तुझ्या सोबत आहे अर्जुन, अजिबात काळजी करू नकोस. आणि हे बघ, तुझ्या मनात काही शंका असतील ना, तर तू तसं डॉक्टरांशी बोल. बरं, जाऊया का आता आत?